पहलगाममधला हल्ला केल्यानंतर 4 दहशतवादी पसार झाले होते। पहलगाममधल्या निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित होत होता। आज भारतीय लष्करानं ऑपरेशन महादेव राबवत लिद्वास परिसरातल्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला। यात पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या मास्टरमाइंडचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे। सुलेमान, यासिर आणि जुनैद या 3 दहशतवाद्यांचा यावेळी लष्करानं खात्मा केला। मोदी जी का शुक्रिया अदा करता हूँ। उन्होंने पहले से ही हमारा साथ दिया, उन्होंने हमें मदद भी की। उन्होंने महाराष्ट्र गवर्नमेंट ने हमें जो है ये मकान बना के भी दिया, और हमारी जो यहाँ की सरकार है उन्होंने भी मदद की। मोदी जी ने ऑपरेशन सिंदूर करवाया, वो भी एक बहुत अच्छा कदम था उनका, उन्होंने बदला लिया, तो मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। तो आगे भी उनको ये हम पे नज़र रखनी चाहिए, हमें देखना चाहिए। मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ। अब बहुत सारे लोग हैं जो तकरीबन पूरे हिंदुस्तान के लोग हमारे घर में ताज़ियत के लिए आए हैं, और जो गवर्नमेंट के बहुत सारे लोग हैं वो भी हमारे घर में आए हैं। आपको लगता है कि ऑपरेशन सिंदूर जो है बहुत ही अच्छा कारगर साबित हुआ है, आप लोगों को इंसाफ मिला है? जी हाँ जी, वो तो बहुत अच्छा सबूत हुआ है, तो और हम लोगों को इससे इंसाफ मिला है। आप लोगों को इंसाफ मिला, हाँ, खुश है? हाँ जी, हम खुश। तो आज ऑपरेशन महादेव करून भारतीय आर्मीने पहलगाम मध्ये आतंकवाद निर्माण करणाऱ्या आतंकवाद्यांचा आज खात्मा केला आणि त्याला कंठस्नान घातले। याबद्दल भारतीय सैन्याचं मनापासून अभिनंदन। आतंकवाद तो कोणी भारताच्या भूमीवर येऊन करणार असेल किंवा पाकिस्तानच्या भूमीवरनं करणार असेल, या दोघांनाही धडा शिकवण्याची ताकद राजकीय नेतृत्वामध्ये आहे, आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही मनापासून अभिनंदन मी या निमित्ताने करतो। आतापर्यंत जी माहिती आहे त्यात ऑपरेशन महादेवमध्ये 3 आतंकवाद्यांना या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे, आणि मला असं वाटतं की जे भारताच्या विरुद्ध अशा प्रकारचा हल्ला करतील त्यांना या ठिकाणी भारत कुठे पोचवेल हे यातनं स्पष्ट झालेलं आहे। यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे देखील नाही, त्यामुळे ज्यावेळेस या संदर्भात काही अधिकृत घोषणा होईल त्यांच्या संदर्भात त्यावेळेस मी त्याच्यावर बोलेन। सर्व तमाम भारतीयांची, भारतवासियांची इच्छा होती की जे काही ज्यांनी पहलगाममध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलंय त्यांना देखील यमसदनी पाठवलं पाहिजे, ठार केलं पाहिजे। आज पहलगाममधले आतंकवादी भारतीय सैन्य दलाने मारले अशी बातमी आलेली आहे। त्याच्यामध्ये हसीम मुसा आणि इतर जे कोणी लोक आहेत त्यांना ठार केलं। ही खरं म्हणजे भारतीय सैन्य दलाची अभिनंदनीय कामगिरी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।